गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. कृतीतून परमार्थ. परमार्थ हा जर कृतीने केला गेला तर त्यातील आनंद, समाधान, शांतता आपल्या सेवेच्या लाभाने आपल्याला मिळेल. आजकालच्या काळात मनःशांती लाभण्यासाठी कोणी कीर्तन, भजन, कोणी पूजन करतात, प्रवचनाला जातात. कथा कीर्तने ऐकणे, भजन पूजन करणे हा मनाचा विरंगुळा आहे. विरंगुळ्यात काहीही संस्कार होत नाहीत. आपल्या मनावर परमार्थाचा ठसा उमटणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी आपल्या डोळ्यांसमोर आपली गुरुमूर्ती असणे आवश्यक आहे की जिच्या दर्शनाचा संस्कार आपल्या मनावर होऊ शकतो. परमार्थ आचरत असताना आपण आपल्या जीवनाचा विचार करायला लागतो. आपण कोठे होतो, कोठे येऊन पोचलो, आपल्या विचारांमध्ये कसे कसे स्थित्यंतर झाले, आपल्या पाठीमागे जी आपल्या गुरुकृपेची शक्ती आहे तिचा अनुभव आपल्याला कसा आला, या शक्तीच्या द्वारे आपले दिवस आपल्याला आनंदात कसे घालवता येऊ लागले. आपण या विचाराप्रत येऊन पोचलो की आता यापुढे आपल्याला काय केले पाहिजे असे विचार ज्यावेळेला साधक लोक करायला लागतात तेव्हा त्यांच्या जीवनाला स्थिरता आली असं मानलं जातं. माणसाच्या विचाराची प्रगती कशाने होते तर तो आपल्या मनामध्ये निरनिराळ्या कल्पना करून कर्तव्याची बाजू अधिक बळकट करीत कर्तव्याचे महत्त्व समजायला लागतो. त्यावेळी तो विचाराने स्थिर झाला असे मानायला हरकत नाही. आपण सगळे प्रपंचवाईक माणसे आहोत. प्रपंचात जेवढे करणे शक्य असेल तेवढे करावेच, पण त्याबरोबर जीवन सार्थकी कसे लागेल तेही पाहावे. जीवनात प्रपंच साधून जीवन सार्थकी लागायला पाहिजे. मनाला आनंद होणारी गोष्ट निराळी व मनाला भास होणारी गोष्ट निराळी. मनाला जेव्हा आनंद होईल तेव्हा ईश्वराची आपण सेवा करतो त्याचे ते फळ आहे. पण परमार्थ करीत असताना सुद्धा मनाला आनंद मिळत नाही, शांतता मिळत नाही, मनात नाना प्रकारचे विचार येतात. असे झाल्यास आपली पात्रता अजून कमी आहे असे समजावे. योग्यता यायला काही काळ जावा लागतो. आपल्याला जे आयुष्य ईश्वराने दिलेले आहे त्याला परमार्थाच्या मार्गी लावलं पाहिजे. रोज ईश्वराचे, गुरूंचे ध्यान, चिंतन, स्मरण केल्याशिवाय राहू नये. जीवनात गुरूंना साक्षी ठेवून जगावे. दैनंदिन साधनेसाठीचे आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.